मुरगुड येथे भर बाजारपेठेत भर दिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेत एका भामट्याने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाला फसवून तब्बल 4 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वनाथ भिवाजी शिंदे हे मुरगुड पोलीस ठाण्याजवळ सुरू असलेल्या घराच्या बांधकामावरून काम आटपून सर पिराजीराव रोडवरील आपल्या जुन्या घराकडे जात होते. सायंकाळी 6च्या सुमारास गणपती मंदिराजवळ एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली. काका, काल काय घडलं माहिती आहे का, असा संवाद साधत त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर हातातील अंगठ्या आणि गळ्यातील चेन काढून या कागदात ठेवून खिशात ठेवा असे सांगत कागद दिला. शिंदे यांनी त्यांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून सोन्याचे 2 अंगठ्या आणि 1.5 तोळ्याची चेन काढून कागदात ठेवली. या क्षणी भामट्याने हात चालाकी करत खऱ्या दागिन्यांची पुडी बदलून बनावट पुडी त्यांच्या हातात दिली आणि तेथून पसार झाला. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकारच्या चोरीची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील अधिक तपास करत आहेत. भर दिवसा पोलीस ठाण्याच्या जवळच घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल 27 तारीख संध्याकाळी 6:45 वाजता मी माझ्या शिवाजी पार्कमध्ये घर बांधायचं चालू आहे, तिकडून घरी परत येत होतो. मला एका माणसानं हात केला आणि बोलून घेतलं आणि त्यानं त्याच्याजवळ दुसरा एक पोरगं होतं, त्याच्या गळ्यामध्ये चेन होती आणि ती चेन त्यानं त्याला आत दडून ठेवायला सांगितली गळ्यात, नाही तर ती काढून पुढी वाट आणि खिशात ठेव. आणि मी त्या ठिकाणी उभा होतो आणि माझ्या हातात 2 अंगठ्या आणि गळ्यात चेन होती. मला म्हणतात तुमच्या बी हातात त्या अंगठ्या आणि गळ्यातली चेन अशा उघड्यावर आहेत आणि हे बरोबर नाही, पेपरला बातम्या यायला आल्यात चोऱ्या माऱ्या होत्या आणि तुम्ही काय करा, गळ्यातली चेन आणि अंगठ्या काढा आणि या कागदात मला त्यांनी कागद दिला आणि त्या कागदात पुडी बांधली. मी पुडी बांधत असताना जरा माझ्या हातात ती पुडी हिसकावून घेतली आणि गडबड करून माझ्या खिशात पुडी टाकलेली पुडी दुसरीच होती आणि माझी पुडी आणि अंगठ्यानी चेन असलेली पुडी त्यांना आपल्याकडेच मला बरोबर त्यांनी हाताच्या त्यांना आपलं करा दाखवून ती हस्तगत केली आणि मला जायला सांगितलं. आणि मी तिथून आलो, लक्ष्मीनारायणच्या गेटला आलो आणि तिथं उभारून खिशात ती पुडी काढून मी अंगठ्या आणि चेन हातात घालताना पुडी उघडली. त्यावेळी पुडी फक्त बनावट चेन होती. ती बनावट चेन बघितल्यावर मी एकदम हादरलो आणि तिथून मी सरळ परत म्हटलं तर पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला आलो आणि माझी तक्रार मांडली. आता ही जी घटना घडली आमच्यासारख्या सुशिक्षित माणसाच्या जीवनात जर घडत असेल तर सर्वसामान्य माणूस आणि गरीब माणसांनी काय करायचं आणि याचा न्याय निवाडा पोलीस स्टेशन मार्फत व्हावा आणि मलाही या घटनेचा न्याय लवकरात लवकर मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती पोलीस स्टेशनला आहे. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.